मंडळी नमस्कार. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलेलं आहे की शोमध्ये एंट्री कोणाची होणार आहे. एवढे डोले-शोले किंवा एवढी बॉडी कोणाची आहे महाराष्ट्रामध्ये हे सर्वांनाच माहीत आहे आणि त्यांची एंट्री शोमध्ये का होणार आहे जस्ट 2 मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत. मंडळी शोमध्ये आज ज्यांची वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे ते सर्वांना माहीत आहेत, सर्वांचे प्रिय आहेत. द वन अँड ओन्ली संग्राम भाऊ चौगुले. येस, संग्राम भाऊची आज जी आहे ती बिग बॉसमध्ये एंट्री होणार आहे. वाईल्ड कार्ड पहिली वाईल्ड कार्ड एंट्री जी आहे ती होणार आहे. कदाचित घनश्यामच्या जागेवर ते येणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर आता संग्राम भाऊ कशासाठी येणार आहेत बिग बॉसमध्ये किंवा त्यांनाच बिग बॉसने का बोलवलं? कारण उत्कर्ष शिंदेची सुद्धा चर्चा होती की तो येईल बिग बॉसमध्ये. पण त्यांना बोलवण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे अरबाज वैभव यांची वाढलेली दादागिरी. कारण सूरजही एकटा खेळत आहे. डी-पी दादाही बिचारा जे आहे ते त्यांच्या ताकदीपुढे त्याला काही फारसं लढणं होत नाही म्हणून तोही एकटाच खेळत आहे. सूरजलाही साथ द्यायला कोणी नाहीये. सूरजही एकटाच खेळत आहे. आपण काल पाहिलं की त्याला कॅप्टन रूमपर्यंत सोडायला सुद्धा कोणी आलेलं नव्हतं. त्याच्यामुळे अरबाज आणि वैभव यांच्या तोडीचा एक व्यक्ती येणं गरजेचं आहे. पण आता पुढेही प्रश्न आहे की संग्राम भाऊ एकटे खेळतील का सूरजला साथ देतील? जर सूरजला संग्राम भाऊंनी साथ दिली तर महाराष्ट्र त्यांनाही डोक्यावर घेणार आहे. नाही दिली तरी डोक्यावर घेणार नाही असं माझं म्हणणं नाहीये. पण त्यांनी सूरजला साथ देणं गरजेचं आहे. सूरज आणि संग्राम भाऊ आणि डी-पी दादा जर एकत्र आले तर नक्की ट्रॉफी या तिघांपैकी एकालाच कोणाला तरी मिळणार आहे. आणि तिघांपैकी कोणालाही एकाला ट्रॉफी मिळो, ती ट्रॉफी महाराष्ट्राच्या मनातच जाणार आहे. महाराष्ट्राचा तिला प्रतिसाद असणारच आहे. कारण या तिघांनाही महाराष्ट्र ऑब्व्हियसली सूरजला जास्त लोकं प्रेम करतात, पण तरी या तिघांना महाराष्ट्र सेम नजरेतून पाहतो. आणि आता संग्राम भाऊ आल्यानंतर खरा पाहण्यासारखा चेहरा होणार आहे, तो म्हणजे अरबाजचा आणि वैभवचा आणि निक्कीचा. कारण संग्राम भाऊ जेव्हा त्यांचा गेम खेळायला सुरुवात करतील ना, तेव्हा खडा कल्ला जे आहे ते बिग बॉस शोमध्ये किंवा घरामध्ये होणार आहे. सूरज आणि संग्राम भाऊ जेव्हा एकत्र खेळतील, मला वाटतं की लास्ट जो शोचा टी-आर-पी आला होता, तो सुद्धा टी-आर-पी जे आहे ते रेकॉर्ड ब्रेक करेल. कारण संग्राम भाऊची बॉडी पाहिल्यानंतर अरबाजला आणि वैभवला खूप घमंड होता एकतर त्यांच्या बॉडीचा वगैरे आणि त्याच्यामुळे त्यांच्या कोणी नादालाही लागत नव्हतं. पण आता संग्राम भाऊ आल्यानंतर राडा तर होणारच आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.